नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी या महिन्यातील हप्ता काही लाडक्या बहिणींना आलेला आहे, येत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना हा हप्ता आलेला नाही, त्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी या महिन्यातील हप्ता आलेला नाही, त्या बहिणींना कोणतं काम करायचं आहे आणि त्याचा हप्ता कशामुळे रोखलेला आहे, ही सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला जराही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न येण्याचं एक कारण आहे, जर तुमचा आधार नंबर तुमच्या बँकेशी संलग्न नसेल किंवा सीडिंग नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला हा आधार सीडिंग स्टेटस तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का नाही तो तपासून घ्यायचा आहे. जर नसेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर तुमच्या बँकेशी सीडिंग करणं गरजेचं असणार आहे. हे करत नसाल तर यानंतरचा तुम्हाला एकही हप्ता यानंतर मिळणार नाही. हे काम करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही आपल्या मोबाईलवर घर बसल्या करू शकता. सर्वात आधी तुम्हाला कुठल्याही ब्राउझरवर जाऊन आधार लॉग इन सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर सर्वात आधी जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर अशा प्रकारचं तुमच्या पुढे पेज ओपन होईल. तुम्हाला सिंपल थंबच्या खाली लॉग इनचं बटन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक SMS येईल. तो SMS तुम्हाला इथे एंटर करून परत एकदा लॉग इन करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. बँक सीडिंग स्टेटस म्हणून बँकेचा लोगो दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे. या बटनवरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता तुमची सर्व माहिती इथे आलेली आहे. आधार नंबर आणि तुम्ही कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे ती माहिती आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिवेट आहे किंवा नाही हे पण इथे दाखवलेलं आहे. तुम्हाला तुमचं आधार सीडिंग स्टेटस इथे इनॲक्टिवेट दिसत असेल तर तुम्हाला ते सिंपली क्लिक करून त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुमचा यानंतरचा कुठलाही हप्ता तुमच्या अकाउंटवर येणार नाही. त्यामुळे सर्वांनी ही प्रोसेस व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा लाडका बहिणीचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमची सर्व माहिती इथे अपडेट करायची आहे. शेवटी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.